राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. राहुल गांधीवर एखादा व्हिडिओ करा असं मला फारसं कधी वाटलं नाही, की ज्या माणसाला अक्कलच नाही त्या माणसाविषयी काय बोलावं. खरं म्हणजे राहुल गांधीला त्याच्या घराण्याचा एवढा मोठा वारसा आहे, पण त्या वारशासोबत त्याला जी समजूतदारपणा, जो संयम, जी अक्कल यायला पाहिजे ती नाही आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या कुठल्या तरी फोरमसमोर बोलताना एक तर तो माईक हातात घेऊन स्टेजवर असा अस्वस्थ होऊन फिरत असतो. आणि राहुल गांधीनं काय आरोप केले, एकी नावाने नरेंद्र मोदीला रात्री झोप येत नाही, त्याचं एक कारण मी आहे, बाकी अनेक कारण आहेत. अमित शहा मला घाबरला, म्हणजे एकेरी नावावर. मला सांगायचे संस्कार कुठले आले हो. आपल्यापेक्षा वयानं, मानाने आणि क्वचित प्रसंगी पदाने सुद्धा मोठ्या असलेल्या व्यक्तीविषयी आपण संयमित भाषा वापरली पाहिजे. लष्करात एक नियम आहे, तो नियम असा आहे की सॅल्यूट त्याच्या पदाला केला जातो, त्याच्या खांद्यावर असलेल्या स्टारला केला जातो, त्या व्यक्तीला केला जात नाही. राहुल गांधीला हे माहीत असायला पाहिजे की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा या देशाचे गृहमंत्री आहेत. आपण भाषा कशी वापरता. सर्वात जुन्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष राहिला, त्याचं सरचिटणीस आहात, तुमची ही भाषा. काय बोललात तुम्ही, ज्या पद्धतीचं तुम्ही वर्तन केलं, मला तर सोनिया गांधीची काळजी वाटू लागली की या वयात त्यांना तर हे सगळं पाहावं लागायला. दोष तसा सोनिया गांधीचाच आहे म्हणा. ज्या वयात राहुलचं लग्न करायला पाहिजे होतं त्या वयात राहुलचं लग्न केलं नाही. मग तो बरेच दिवस थायलंडला जात होता. आता थायलंडला का जात होता हे संशोधन घ्यायला पाहिजे. पण काल तुम्ही पाहिलं का, तो शीला दीक्षितचा मुलगा, काय नाव त्याचं, तो माजी खासदार राहिलेला, त्याला ज्या पद्धतीनं मिठी मारली, मला ते पाहून धक्काच बसला. सोनिया गांधी याचा काही उपाय करावा याच्यावर. माग त्या संजय गांधीविषयी अटल बिहारी वाजपेयीने फार सुंदर वाक्य बोलले होते. म्हणजे मारुती कारहून ते त्यांनी यमक फार चांगलं जुळवलं होतं की ऐसा लाल पैदा होता की मारुती. खरंच आहे, संजय गांधी नंतर गांधी घराण्यात हा असा लाल पैदा झाला की सोनिया रोज रोती आहे. हा सोनिया गांधी, ज्या वयात तुम्ही त्याला प्रेमपत्र लिहायला शिकवायला पाहिजे होतं त्या वयात तुम्ही त्याला काँग्रेसचा जाहीरनामा हातात दिला. ज्या वयात त्याला तुम्ही मुलीसोबत फिरायला पाठवायला पाहिजे होतं त्या वयात तुम्ही त्याच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या बरोबर फिरायला पाठवलं. मग त्याच्यातल्या भावना अशा कोमेजून गेल्या ना, आता ते इतक्या उफाळून आल्या आहेत की आपण कुणाला मिठी मारतो ते त्याचं भानच राहिलं नाही. आणि नरेंद्र मोदीवर आणि अमित शहावर टीका करतो. अहो, ते देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत. आणि मग काय होतं, राहुल गांधी असं बोलल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भक्त यांनी सगळं हुडकून काढलं. खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू खूप मोठे होते, इंदिरा गांधी खूप मोठ्या होत्या. राहुल गांधीनं जरी पातळी सोडली असली या देशाच्या पंतप्रधानावर टीका करण्याची, तरी आपण सोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी, तुमचं इतिहासाचं ज्ञान खूप कच्चं आहे. खुद्द या देशाचे फार मोठे पत्रकार, ज्यांच्या बापाने भगतसिंगच्या विरुद्ध साक्ष दिली, त्यांना पकडून दिलं असं म्हणतात, त्या खुशवंत सिंगला तुमच्या आजीनं पद्मभूषण दिलंय. या खुशवंत सिंगनं त्याच्या पुस्तकात एक अनुभव लिहून ठेवलेला आहे. आता आम्हाला का सांगावं लागतं, कारण तुम्ही या देशाच्या पंतप्रधानावर खालच्या भाषेत टीका केली. त्याने असं लिहून ठेवलंय की ती विदेश कार्यालयात, म्हणजे विदेश विभागात कार्यरत असताना ते लंडनमध्ये त्यांची ड्युटी होती आणि भारत देश नुकताच स्वतंत्र झाला होता. 1948ला पंतप्रधान लंडनला आले. साहजिकच पंतप्रधानाच्या सोबत राहणं, अटॅची म्हणून खुशवंत सिंगवर जबाबदारी होती. पण उतरल्या उद्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनं सांगितलं की तुमची काही गरज नाही, आता रात्र मी काय आराम करणार आहे, म्हणून खुशवंत सिंग निघून गेले.
आणि पंतप्रधान त्यावेळेसचे पंडित जवाहरलाल नेहरू हिथ्रो विमानतळावरून सरळ निघाले ते लॉर्ड माउंटबॅटनच्या घरी. त्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटन हे परदेशी प्रवासात होते, म्हणजे लंडनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनच्या सगळ्या वर्तमानपत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटनच्या पत्नी ज्या गाऊनमध्ये होत्या यांचं छायाचित्र प्रकाशित झालं. कारण हिथ्रो विमानतळावरून लंडनच्या पत्रकाराने नेहरूंचा पाठलाग केला होता. मला सांगा, हे आम्हाला बोलण्याची काय गरज होती? याच्यामुळे नेहरूचं मोठेपण कमी होत नाही, पण तुम्ही असं बोलल्यामुळं लोक हे शोधून काढतात ना. तुम्हाला ही अक्कल असायला पाहिजे होती की आपण काय टीका करा, जरूर करा, तुम्ही पंतप्रधानावर टीका करण्याचा पूर्ण हक्क आहे. अरे राहुल गांधी, आम्ही तुझ्या आजीनं आणीबाणी लादली, आम्हाला रात्री बेरात्री उठून वर्ष दीड वर्ष जेलमध्ये डांबलं, त्यांना भिलो नाहीत. तू की झाड की पत्ती आहेस? तुझे 4 भक्तगण इकडे तिकडे फिरू लागले. ते 56 इंच का बंदर याचा किस्सा माहिती आहे? या भूपेश बघेलच्या घरी काहीतरी महिलांचा एक उपासाचा कार्यक्रम असतो म्हणे, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि तो उपास सोडवण्यासाठी या बघेलनं त्याच्या त्या छत्तीसगडमध्ये त्याच्या घरी बऱ्याचशा माता भगिनी गोळा केल्या. खरं म्हणजे 2 दिवसाच्या उपासात त्यांना उपास सोडायला लावलं पाहिजे, ते पूजा बिजा. आणि इथं तिथं काय सुरू केलं भूपेश बघेलनं? 56 इंच का बंदर बाल नरेंद्र. आणि हीच घोषणा त्या वाचाळ पवन खेडाने उचलली. या पवन खेडाची इज्जत काय? की सोनिया गांधीला कोणीतरी प्रश्नकाराने प्रश्न विचारला की बाबा हे तर लोकसभेचं आत्ताचं अधिवेशन तर विरोधामुळं सगळं वाया गेलं, तुमचं काय म्हणणं आहे? तर त्या मागं वळून म्हणले, ते कुठे पांढऱ्या केसाचा आमचा माणूस, तो याला उत्तर देईल. म्हणजे पवन खेडाची ही इज्जत आहे. पवन खेडा झालं, बाकीचे त्याचे सगळे जे भूपेश बघेल हे सगळे प्रियंका गांधी बॅच, म्हणजे प्रियंका गांधीच्या गुडबुक मधले आहेत. आता मला सांगा, असं म्हणल्यामुळं या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीवर प्रेम करणारे लक्षावधी लोक नाराज झाले. काँग्रेसमध्ये सुद्धा लोक नाराज झाले. राहुल गांधी दुसऱ्याला एकेरी बोलल्यामुळं आपलं महत्त्व वाढत नाही. सोनिया गांधी, मला तुमची काळजी वाटू लागली हो. ते एक मनोज कुमारचा चित्रपट होता, त्या चित्रपटात एक चांगलं गाणं होतं, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. त्या दीक्षितला ज्या पद्धतीनं राहुल गांधीनं मिठी मारली, मला ते पाहून हे गाणं आठवलं. राहुल गांधी आदमी है और आदमी से प्यार करता है. धन्यवाद.